हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा सेकंड इयर मेकॅनिकल ब्रांचचा पहिला सेमिस्टर म्हणजे टोटल थर्ड सेमिस्टरचा सिलेबस. जे पण स्टुडंट डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला असतील त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की कोणकोणते सब्जेक्ट आहेत, त्याचा कसा आपल्याला स्टडी करायचा आहे, किती मार्क्स वेटेज आहे, आपण हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन येत राहतील. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिप्लोमा सेकंड इयरचा एक मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक दिलेली आहे. ती लिंक पण नक्की पहा, तो ग्रुप जॉईन करा, त्यातून तुम्हाला बाकी सर्व अपडेट येत राहतील. आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा, तुमचा थर्ड सेमिस्टर आहे म्हणजे सेकंड इयरचं पहिलं सेमिस्टर. प्रत्येक इयर मध्ये 2 सेमिस्टर असतात. तर फर्स्ट इयरचं तुमचं 2 सेमिस्टर झाले, तर सेकंड इयरचं पहिलं सेमिस्टर म्हणजे टोटल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सेमिस्टर. तर मेकॅनिकल ब्रांचसाठी बघा कोणते सब्जेक्ट आहेत तिथे. तर पहिला आहे आपल्याकडे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे काय? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम नावाचा सब्जेक्ट आहे. मेकॅनिकल ब्रांचसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. याच्यावर तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट पण असणार आहे, थर्ड इयरला असणार आहे. त्यासोबत ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग करतात त्यावेळी सुद्धा हा पुन्हा एकदा सब्जेक्ट तुम्हाला शिकावं लागणार आहे. तर तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये कोणतेही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, त्यामध्ये सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स विचारले जातात तो असतो सॉम नावाचा. आणि यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला जवळपास 80% हे न्यूमेरिकल असणार आहेत. डिप्लोमा तरी थोडीफार थेरी येते 10-15 मार्क्सची, 15 मार्क्सची असतात. बट इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला थ्रूआउट सर्व न्यूमेरिकल असतात. त्यामुळे याची प्रिपरेशन चांगलं करणं गरजेचं आहे. आता बघा इथे काय आहे, तुम्हाला याची युनिट टेस्ट होणार आहे 2 30 मार्कच्या. चला हे एकदा एक्सप्लेन करतो मी. इथे तुम्हाला 30 मार्क्स असतील, तर यामध्ये तुमच्या 2 युनिट टेस्ट होणार आहेत. युनिट टेस्ट 1 आणि इकडे युनिट टेस्ट 2. तर सपोज ह्या 30 पैकी तुमचे 30 मार्कचे 2 टेस्ट होणार. सपोज तुम्हाला इकडे 20 मार्क पडले पहिल्या युनिट टेस्टला, दुसऱ्या युनिट टेस्टला तुम्हाला 22 मार्क पडले, तर ते ऍव्हरेज केलं जाईल. म्हणजे किती होणार? 20 + 22 42 डिवाइड बाय 2 म्हणजेच तुम्हाला 30 पैकी 21 मार्क भेटणार. 30 मार्कचे तुमचे 2 युनिट टेस्ट होणार आहेत आणि 70 मार्क्स तुमचे एंड सेमला म्हणजे लास्टचा पेपर होणार आहे 70 मार्क्सचा. पूर्ण टोटल सिलेबसवर पास होईल. तसं 30 इंटरनल कॉलेज लेवलला एक्झाम होतील 2 युनिट टेस्ट, त्याचे दोघांचे ऍव्हरेज करून मार्क देतील 30 पैकी. आणि इकडे तुम्हाला 70 मार्क्स राहणार आहे. तर 70 पैकी आपल्याला 28 ला मिनिमम पासिंग असते. आता टोटल 100 मार्क आहेत, ठीक आहे. तर टोटल 100 पैकी आपल्याला 40 मार्क घ्यायचे आहेत. जनरली कसं असतं की 30 पैकी 12 आले पाहिजे मिनिमम आणि 70 पैकी 28 आले पाहिजे, किंवा टोटल कसेही 40 करा. 30 पैकी 30 घ्या, इकडे 10 घ्या तरी पण चालेल. तसेही 40 करा, तुम्ही पास होताल. बट सुरुवातीपासून चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर करता येईल, ठीक आहे. नंतर पुढे बघा काय आहे, प्रॅक्टिकल आहे तुमचं 25 मार्क्सचं. तसं टोटल 125 मार्क्सचा सब्जेक्ट असणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि आपलं जे ऍप्लिकेशन आहे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी, तर त्यामध्ये MSBTE तुम्ही जर गेले तिथे तुम्हाला एक फोल्डर दिसेल MSBTE SY and TY, ठीक आहे. तर SY मध्ये तुम्हाला सॉम नावाचा सब्जेक्ट दिसेल. हा जो सॉम सब्जेक्ट आहे हा मी लाईव्ह मध्ये शिकवणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये असणार आहे सॉम नावाचा सब्जेक्ट, ठीक आहे. त्यासोबत त्यामध्ये तुम्हाला FMM चा कोर्स पण भेटून जाईल. बट मी लाईव्ह मध्ये शिकवणार आहे काय, सॉम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सो तुम्ही ऍप्लिकेशनची लिंक पण मी देतो, लिंक डाउनलोड करा. प्ले स्टोर वरून डायरेक्टली पण डाउनलोड करू शकता तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला काही फ्री डेमो लेक्चर्स पण आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. सो हा होता तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा पहिला सब्जेक्ट. आता आपण दुसरा सब्जेक्ट बघूयात. त्यामध्ये काय समजतं आपल्याला, 30 मार्क्स तुमचं काय असणार आहे, 30 मार्क्स असणार आहे 2 युनिट टेस्ट, त्यापैकी ऍव्हरेज मार्क भेटणार. 70 मार्क्सची असणार एक एंड सेम, ती असेल तुमची नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या स्टार्टला. असं टोटल 100 मार्क्सचे तुम्हाला थेअरी पेपर आहे, नंतर 25 मार्क्स प्रॅक्टिकल आहे. पुढचा जो सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्याचा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा पूर्ण सिलेबस डिस्कस केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. नेक्स्ट सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, याला FMM म्हणतात. हा पण सब्जेक्ट तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण पुन्हा शिकायचा आहे. सो हा पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. बघा, सेकंड इयर जे असतं ना, मग ते तुमचं इंजिनिअरिंगचा असू द्या किंवा डिप्लोमाचा असू द्या, हा तुमचा बेस असतं, कोर सब्जेक्ट असतात तिथे. या सब्जेक्टवर बाकीचं जे थर्ड इयर आहे किंवा इंजिनिअरिंगचं थर्ड इयर आहे, फोर्थ इयर आहे,
या सब्जेक्टचे कन्सेप्ट यूज करून तुम्हाला ते शिकायचं असतं. त्यामुळे सेकंड इयरचा प्रॉपरली स्टडी करणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट इयरला बेसिक असतं, सेकंड इयरला आपल्या ब्रांच मधलं कोर असतं. कोर म्हणजे सगळ्यात मेन. सो त्याचा अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो FMM, तर याचं बघा, याचं पण सेमच आहे. 30 मार्कची तुमची 2 युनिट टेस्ट, 70 मार्कची एक एंड सेम एक्झाम, टोटल 100 मार्क. त्यानंतर 100 पैकी 40 मार्क तुम्हाला पासिंगला पाहिजेत. इथे आहे 25 मार्कचं तुमचं प्रॅक्टिकल, आणि इथे हॅश आहे बघा. हॅश म्हणजे काय असते, तुमची एक्सटर्नल ओरल असते. काय असते? एक्सटर्नल ओरल असते. सो दुसऱ्या कॉलेजचे टीचर येतात आणि मग आपल्याला बोलून आपली मस्तपैकी ओरल घेतात. ठीक आहे. तर त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपल्याला, म्हणजे फ्लुइड म्हणजे काय असतो, फ्लुइड आयदर आपला गॅस पण असू शकतो किंवा लिक्विड पण असू शकतं. सो जे पण वाहतं, जो बी बहता आहे, त्याला बोलतात फ्लुइड. तर फ्लुइडच्या आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या, त्यानंतर फ्लुइडचे ऍप्लिकेशन बघायचे, त्यानंतर टर्बाईन पंप बद्दल बघायचंय. सो हा पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तर हा झाला तुमचा सेमच आहे याच्यामध्ये, फक्त याच्यामध्ये काय आहे, एक्सटर्नल ओरल असणार आहे. त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. नंतर नेक्स्ट आहे थर्मल इंजिनिअरिंग. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट, थर्मल इंजिनिअरिंग. कारण की थर्मल इंजिनिअरिंग वर पण बाकीचे तुम्हाला नेक्स्ट इयरला बाकीचे हिटिंग, रेफ्रिजरेशन हे सब्जेक्ट आहेत. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला हीट अँड मास ट्रान्सफर असे सब्जेक्ट आहेत. तर हा पण एक इम्पॉर्टंट, आणि हा थोडासा बोरिंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे, अभ्यास करायला कंटाळा येतो त्याचा. बाकी वरचे जे 2 आहेत तो मस्त आहे, त्यात मजा येईल तुम्हाला. सो बट याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तुमचे जे पण गव्हर्नमेंट एक्झाम असतील किंवा इंजिनिअरिंग मध्ये असेल, तर तुम्हाला याचा भरपूर सारा यूज होणार आहे. तर यामध्ये पण बघा सेम आहे. 30चा इंटरनल, 2 युनिट टेस्ट, 70 मार्कची एंड सेम एक्झाम, 40 मार्क पासिंगला पाहिजे, टोटल 100 पैकी. आता इथे ऍट आहे. ऍटचा अर्थ काय होतो? ऍटचा अर्थ होतो की तुमचे कॉलेजचे टीचरच तुमची एक्झाम, ओरल एक्झाम घेणार आहे. प्रॅक्टिकल ओरल जे काय असेल ते घेणार आहे. आणि बस एवढंच आहे. मग त्यानंतर इथे असाइनमेंट पण असतात तुम्हाला. SLA लर्निंग असाइनमेंट असतात. सो त्याच्यात तुम्हाला असाइनमेंट देऊन टाकतील, तर तुम्ही सॉल्व्ह करायचे. नंतर नेक्स्ट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. तर प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये बघा, तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये बेसिक ड्रॉइंग शिकले, त्याचा नेक्स्ट पार्ट आहे. त्यामध्ये आयसोमेट्रिक, ऑर्थोग्राफिक, म्हणजे 2D जर 3D मध्ये करायचं, 3D जर 2D मध्ये करायचं, तर हा तुम्हाला शिकायचा आहे. ठीक आहे. प्रोडक्शन ड्रॉइंगला रीड कसं करायचं, त्याचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय असतं, तर हा सब्जेक्ट पण ज्यांना पण जॉब, प्रायव्हेट जॉब करत त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट राहणार आहे. सो याचा पण तुम्हाला 30 मार्क्स इंटरनल, 70 मार्क्स एक्सटर्नल एक्झाम म्हणजे एंड सेम एक्झाम, त्यासोबत 25 मार्क्सची काय असणार आहे, एक्सटर्नल ओरल एक्झाम सुद्धा असणार आहे. नेक्स्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर याची तुम्हाला थेअरी एक्झाम द्यायची नाहीये, फक्त त्याचं काय आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे एक्सटर्नलची. त्यासोबत इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचं संविधान, सो त्याचा पण आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. सो हे पण प्रॉपरली अशाची असाइनमेंटच असणार आहे फक्त. बट ते असाइनमेंट जरी तुम्ही प्रॉपरली लिहिल्या, तरी पण तुम्हाला बऱ्याचशा आपल्या संविधानाबद्दल माहिती समजते, आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा सब्जेक्ट टाकलेला आहे. नंतर नेक्स्ट आहे कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग म्हणजे कॅड, जे आपण डिझायनिंग मध्ये बघतो, ऑटो कॅड, कटिया, प्रोई, क्रिओ अशा सारखे सॉफ्टवेअर. सो याचं पण तुम्हाला काय आहे, प्रॅक्टिकल आहे, इंटरनल पण आहे आणि एक्सटर्नल पण आहे. सो यामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिकल करा, कारण एक्सटर्नल मध्ये तुम्हाला शेप किंवा डिझाईन करायला लावतात. नंतर नेक्स्ट आहे फंडामेंटल ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग, FPP, फंडामेंटल ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग. याचं पण तुम्हाला काय आहे, फक्त प्रॅक्टिकल्स आहेत, याची पण थिअरी एक्झाम नाही. तो बेसिकली तुम्हाला बघायला जर गेलं तर 4 सब्जेक्ट आहेत, ज्याची तुम्हाला काय करायचं आहे, थिअरी एक्झाम द्यायची आहे. कोणकोणते सब्जेक्ट आहेत? 4. पहिला आहे सॉम, दुसरा आहे FMM, तिसरा आहे थर्मल इंजिनिअरिंग, चौथा आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. ते 4 सब्जेक्टची प्रॉपर सुरुवातीपासून स्टडी करा, कारण की बघा हे सेमिस्टर जे असतं ते छोटं असतं. त्यामध्ये मग तुम्हाला दिवाळी पण येणार आहे, दसरा पण येणार आहे, नवरात्र पण येणार आहे, गणपती बाप्पा पण येणार आहे, तर सर्व होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये टाइम कमी असतो, त्यामुळे सुरुवातीपासून अभ्यास ठेवा, तुम्हाला फायदा होईल त्याचा. ठीक आहे. बाकी सॉम बद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. प्रत्येक युनिट वाईज कोणकोणते टॉपिक आपल्याला लर्न करायचे आहे, आणि आपले लवकरच आता 1 तारखेपासून, 1 ऑगस्ट पासून आपले सॉमचे लाईव्ह लेक्चर स्टार्ट होणार आहे. सो जो पण इंटरेस्टेड असेल फ्री डेमो लेक्चरसाठी, त्यांनी नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या नंबरवर.
ठीक आहे, बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.